आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता सेवा पुस्तिक होणार डिजिटल। ग्रामविकास विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय 6 जानेवारी 2026। आपण समोर शासन निर्णय सुद्धा पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। डिजिटल युगात महाराष्ट्र शासनही आता कात टाकत आहे। सरकारी कार्यालयामधील कामाचा वेग वाढवण्यासाठी आणि रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे। ग्रामविकास विभागाने आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकाचे सर्व्हिस बुक स्कॅनिंग आणि डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे। नेमका हा निर्णय काय आहे आणि याचा कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार आहे, पाहूया सविस्तर। कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकाचे सर्व्हिस बुक स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन करण्याचा निर्णय। जुने रेकॉर्ड आता नव्या रूपात शासकीय नोकरीत सेवा पुस्तक हा कर्मचाऱ्यांचा आरसा असतो, पण अनेकदा जुन्या कागदपत्राची नासधूस होण्याची किंवा घाण होण्याची भीती असते। हीच बाब लक्षात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांना सर्व्हिस बुक डिजिटायझेशन करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यानुसार आता ग्रामविकास विभागाने पुढाकार घेत आपल्या विभागातील सुमारे 200 भौतिक सेवा पुस्तके डिजिटल स्वरूपात साठवण्याचा निर्णय घेतला आहे। आज दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी निर्गमित झालेल्या गव्हर्नमेंट रिझोल्यूशननुसार ग्रामविकास विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके स्कॅन करून ती EHRMS प्रणालीवर अपलोड केली जाणार आहे। यासाठी लागणाऱ्या खर्चाला म्हणजेच अंदाजे 1 लाख रुपयाच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। या कामात केवळ स्कॅनिंगच नाही तर त्या कागदपत्राची OCR ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन आणि अनुक्रमणिका इंडेक्शन तयार करणे ह्या तांत्रिक बाबीचाही समावेश असणार आहे। यामुळे भविष्यात कोणत्याही कर्मचाऱ्यांची माहिती शोधणे अत्यंत सोपे होणार आहे। काम कोणामार्फत होणार? सर्व्हिस बुक डिजिटायझेशन हे काम करण्यासाठी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेस इन्कॉर्पोरेटेड NICSI द्वारे नियुक्त केलेल्या संस्थांची मदत घेतली जाणार आहे। केंद्र आणि राज्य शासनाचे महत्त्वाचे दस्तावेज सुरक्षितपणे डिजिटल करण्यासाठी ह्या संस्था काम करतात। कर्मचाऱ्यांना काय फायदा? रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक नोंदी सुरक्षित राहणार आहेत। सेवा पुस्तक गहाळ होण्याची भीती उरणार नाही। पेन्शन आणि इतर कामासाठी लागणारा वेळ वाचेल। सर्व माहिती एक क्लिकवर EHRMS प्रणालीद्वारे उपलब्ध होईल। शासनाच्या ह्या डिजिटल पावलामुळे प्रशासकीय कामात नक्कीच पारदर्शकता आणि गती येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। परिपत्रक पाहण्या अगोदर व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबुसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। महत्त्वपूर्ण शासन निर्णय ग्रामविकास विभागाचा 5 जानेवारी 2026चा सेवा पुस्तक होणार डिजिटलायझेशन। हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।